चित्रा, 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 कुठे गेली ही पोरगी सकाळी सकाळी? कालपासून हिला ट्रेसच्या मदतीसाठी बोलवती, अजून पत्ता नाहीये हिचा. देवा, तिच्या मदतीशिवाय सगळे ट्रेक कसे काय पूर्ण होणार आहेत? देवा बघ रे बाबा तू. काय रे, तुम्ही दोघं असे गप्प गप्प का वाटताय? तुला जायची घाई नाही वाटत ऑफिसला? अरे परीक्षा हिची आहे, तू का एवढा गंभीर होतोयस? राहावं लागतं का माई? नाहीतर अभ्यास नाही करणार ती. काही काय रे बोलतोस तिला? बिचारी किती अभ्यास करतेय. मला वाटलं दुसरं काही टेन्शन आहे की काय तुम्हाला दोघांना? नाही ग माई, काही नाही. नाहीये ना? मग ठीक आहे. माई, या. माई, काय? अगं कुठे लपली आहे ही? कोण? अगं चित्रा, तिला कालपासून ट्रेसच्या मदतीसाठी बोलवतीये, पण अजून ही आलीच नाहीये. आदित्य, मी तुला निरोप द्यायला सांगितला होता ना, तू दिलास ना? हो दिला. बघितलंस, तरी अजून या मुलीचा काही पत्ता नाही. अगं मी काल ह्याने निरोप दिल्यानंतर सुद्धा मी तिच्या रूम मध्ये गेले होते, तर ती झोपायच्या तयारीमध्ये होती. म्हणून मी आपलं जाऊन तिला विचारलं की काय झालंय, तर मला म्हणाली बरं नाही वाटत आहे. पण असं काही ताप बीप आल्यासारखं वाटत नव्हतं. पण तरी मला म्हणाली की मी आता झोपते. म्हटलं ठीक आहे बाई, झोप. झोपली. पण आता आज सकाळी उठल्यानंतर सुद्धा हिने विचारायला यायला नको होतं का मला की अर्चू वहिनी काय काम होतं तुझं, काल येऊन गेलीस ते? पण नाही, आज सुद्धा ती फिरकलीच नाही. म्हणून शेवटी मीच पुन्हा गेले तिच्या रूम मध्ये तिला बघायला, तर बाईसाहेब रूम मध्येच नाहीयेत. म्हणून म्हटलं इथे आहे का विचारावं. थांब जरा, तू किती बडबड करतेस ग? आताच मी हिला विचारलं कुठे म्हणून. नाही कारण एव्हाना तिची खाली एकतरी चक्कर होतेच ग. पण मग ही गेली कुठे? थांबा, मी फोन करून बघते. बघ बघ. उचलते का फोन? लागतोय का? फोन स्विच ऑफ लागतोय माई. आ? मी मागच्या अंगणात बघून येते. अगं तिथे कशाला जाईल ती? नाही, कदाचित मूड खराब असेल तर सगळ्यांसमोर नको वाटतं ना. हो. मी बघून येते. ये तू बघून ये. तू आहेस ना आदित्य? हो मी आहे ना. आलीच. गेली असेल हो कदाचित मागे. अरे परवाच सांगत होती आम्हाला, अशा भरल्या घरात मी आता रडक्या चेहऱ्याने वावरणार नाही. हो, मी सुद्धा आनंदी राहण्याचा प्रयत्न करणार आहे. मलाही बरं वाटलं होते असं म्हणाली तेव्हा. अरे आपण सगळे हसत खेळत राहतो ना, तेव्हा तिलाही वाटलं असेल की मनोजनी आपल्यावर असंच वागावं, असंच राहावं, नाही का? माई, नाहीये ती. अरे देवा, अगो मग गेली तरी कुठे असेल ही? नाही अशी न सांगता कुठे जात नाही का कधी ती? काय रे आदित्य? मी परत फोन लावून बघते. बघ बघ. अजूनही स्विच ऑफच येतोय माई. अजूनही? अरे बापरे, आता तुम्हाला टेन्शनच यायला लागले. हो ग. मी काम करते, मी सतीशला सांगते तो आत्ताच बाहेर गेलाय, रस्त्यात कुठे दिसतीये का बघ म्हणून. हा हा, थांब, मी फोन करते. हॅलो सतीश. हा अरे ऐक ना, अरे ही चित्रा घरातच नाहीये. अरे हो, मी सगळीकडे बघितलं, खाली वर अंगणात, कुठेच नाहीये ती. नाही मी काय म्हणते, तू बघ ना जरा, रस्त्यात कुठे दिसतीये का तुला, किंवा देवळात वगैरे गेलीये का काय? हो प्लीज प्लीज मला लवकर कळव. हो 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 हो, आणि इथे जर आली तर मी कळवते तुला.
हो हो, बाय बाय. एक मिनिट मी बाईक घेऊन जातो, सतीशला गाठतो आणि आम्ही दोघं मिळून शोधतो. पण जे काय कळेल ते लगेच कळवा आम्हाला. कळवतो. सांभाळून जा. हो. टेन्शन मध्ये तर घाई घाईत चालवेल. नानांना सांगूया आपण. या. काय ग, एकदम तिघे आलात, काही विशेष? अहो आज सकाळपासून चित्रा कुठे दिसतच नाहीये. मग एवढं काय टेन्शन घेतेस? गेली असेल इथेच कुठेतरी पाय मोकळे करायला. तुम्ही तिच्या फार मागे लागू नका बरं. तिला जरा तिची स्पेस मिळू द्या. ते सारखं आपण तिचा विषय काढतो, दडपण येत असणार तिच्यावर. सारखं तिच्या परिस्थितीची जाणीव करून दिल्यासारखं होत असणार. तिला जरा मोकळं सोडा बरं. काय करतेस, कुठे जातेस, रडतेस का, असं नका विचारत जाऊ तिला. नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं. आम्ही सुद्धा वेळोवेळी या गोष्टीची काळजी घेत असतो अहो. पण अहो कुठेच नाहीये ती घरात. अगदी मागच्या अंगणात सुद्धा बघून आली मेघना. नाना अहो, आणि तिचा फोन सुद्धा स्विच ऑफ लागतोय. शेवटी मी सतीशला सांगितलं तर तो गेलाय शोधायला. आदित्य सुद्धा गेलाय त्याच्या बरोबर आता. अरे बापरे, हे काहीतरी वेगळं दिसतंय. पण असं अचानक निघून जाण्यासारखं झालं काय? तेच तर कळायला मार्ग नाहीये ना. चित्राच्या निघून जाण्याचं कारण मला माहित असून मी घरात कोणालाही सांगू शकत नाही. पण तुम्ही शोधा, तुम्हाला जमेल तिथे. मी पण बघतो काय करायचं ते. हं? चला. हा बोल मेघना. हा, पण बोलता येत आहे का तुला? सतीश दादा असतील ना बरोबर? नाही, मी थोडं बाजूला येऊन बोलतोय. बोल. काही कळलं का रे? नाही रे अजून. कालच्या घटनेची लाज वाटून गेली ती कुठेतरी. हो यार, त्याच टेन्शन आलंय मला पण. माझंच चुकलं. मी फक्त बघत बसले. मी तिच्याशी आधीच बोलायला हवं होतं. आणि तुझं म्हणणं बरोबर होतं मेघना. मी तेव्हाच तुझं ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती आज. पण कुठे गेली असेल रे ती? मला तर ती सारखं जीव द्यायला गेली होती ना पिकनिकच्या वेळी, तेच आठवत आहे. गॉड, आदित्य तिला प्लीज लवकर शोध. हो हो, चल शोधतो आम्ही तिला. आणि काही कळलं की कळवतो लगेच. हो प्लीज. चल मी जातो सतीशकडे. बाय. बाय. देवा, चित्रा लवकर सापडू दे. या मुलीच्या नशिबात काय लिहिलंय ना देवच जाणे ग बाई. छे, लग्न झाल्यापासून काय ना काहीतरी हिच्या मागे लागलेलंच आहे. वाटलं होतं लग्न झालं तरी सगळं सुरळीत होईल, पण सगळं उलटच होत चाललंय. छे, काळजीच वाटायला लागली हो. नाही, आणि मुख्य म्हणजे आपण ह्यातलं अण्णांना काहीही सांगितलेलं नाहीये. तिची सगळी जबाबदारी त्यांनी आपल्यावर सोपवली होती. आणि आता काय होऊन बसलं हे? आपण कुठल्या तोंडाने सांगणार हे सगळं त्यांना? आपण त्यांना सांगितलं नाही, हे चुकलं का हो आपलं? छे, अशा वेळी नाही नाही ते विचार येतात मनात. तरणी ताठी पोर एकटीच निघून गेली. तिचं काही बरं वाईट देवा. संजीवनी, हे बघ, चित्राला काही होणार नाही, तू काळजी करू नकोस. आपण आपल्या मनाची समजूत तर घालत नाही होत ना. संजीवनी, खरं सांगू, आता मला चित्राची काळजी वाटते, पण त्यापेक्षा त्या मनोजचा ना असा मनापासून संताप येतोय. संताप समोर असताना तर जाऊ दे, त्याच्याबद्दल बोलण्यात काय अर्थच नाही. जरा जरी जबाबदारीची जाणीव असते आणि बायकोबद्दल काळजी असते ना, तर असा वागलाच नसता. आणि मग चित्रा अशी वागली नसते. असो, मी त्या श्यामकांतला फोन केलाय. त्याचा मुलगा सिनियर इन्स्पेक्टर आहे ना, त्याला भेटून येतो. त्याला मुलाशी बोलायला सांगतो जरा. बर, चल, येतो. लवकर या. आणि जे काही कळेल ना ते मला ती कळवा घरी. हो, तू काळजी करू नकोस. हो.
आलो. सुखरूप ठेव रे बाबा माझ्या पोरीला. छे, माझी काळजी अजून वाढतच चालली ग मेघना. माझा तरी विश्वासच बसत नाही की असं काही घडलं असेल. आतापर्यंत किती आनंदात होती ग पोरगी. वाटलं तर चला सगळं आता सुरळीत होत आहे, पण तिच्या मनात इतकं मोठं वादळ चालवतं याची शंका सुद्धा आली नाही ग. फसले मी तिच्या आनंदाला. लागतोय का फोन? नाही. वेडी आशा नुसती आपली. 100 वेळा फोन केला असेल, बंदही करून ठेवला असेल कदाचित. लिंबू सरबत करून ठेवलंय मी. हं. हे लोक उन्हातून आले की त्यांना लागेल ना. माई कुठे गेली असेल ग ही? मी तरी काय सांगू बाई तुला. मलाही काही कळेनासं झालंय. तोच विचार सारखा डोक्यात येतोय आणि पुन्हा मी त्याच परिणामांवर जाऊन पोचते. नाही ते विचार येत आहेत मनात. देवा परमेश्वरा, सुखरूप ठेव रे बाबा माझ्या पोरीला. नाही कळलं काही? सगळीकडे शोधलं माई. अगदी हॉस्पिटल सुद्धा पालथी घातली, पण कुठेच पत्ता नाही. सतीश, घे. अमित आणि विजया नाही आले का अजून? आज पल्लवच्या शाळेत मीटिंग होती ना, वेकेशन बॅचचं काहीतरी चाललंय, त्यामुळे त्यांना यायला उशीर होणार होता. पण येतीलच आता तासाभरात. एकदा वाटलं होतं त्यांनाही कळवावं, पण मग कळवलं तर त्यांना चैन नाही पडणार आणि येतील लगेच धावत. म्हणून मग फोन नाही केला. नाही, बरं झालं फोन नाही केला असते. आदित्य, आता काय करायचं काय आपण? मला वाटतं आपण पोलीस स्टेशनला. नाही, हे गेले श्यामकांकडे. त्यांचा मित्र ना श्यामकांत, आठवतो ना तुम्हाला? हा. त्यांचा मुलगा सिनियर इन्स्पेक्टर आहे, त्याच्याशी बोलतो म्हणाले ते. बरं झालं. कधी गेले पण? झाला असेल अर्धा 1 तास. आता वाढ बघण्याखेरीज आपल्या हातात काहीच नाही. आपलं चुकलं रे आदित्य. मी चित्राशी आधीच बोलायला हवं होतं. सोपं होतं का ते मेघना? असं कसं बोलणार? आणि मेघना, तुझं नाही माझं चुकलंय. मुळात मी चित्रा आणि मनोजच्या लग्नाला सपोर्टच करायला नको होतं. मला वाटलं त्यांचं दोघांचं खूप प्रेम आहे एकमेकांवर. थोडे स्वभाव वेगळे म्हणून काय बिघडलं? प्रेम पुरेसं असतं. पण नाही, असं नसतं. प्रेम खूप वेगळी गोष्ट आहे रे आदित्य.
आपल्याला प्रेमाविषयी तसूभरही कळलेलं नाहीये. प्रत्येकासाठी प्रत्येकाच्या बाबतीत ते खूप वेगळं असतं. त्याचा अनुभव, त्याचा अर्थही वेगळा असतो. आपण आपल्या अनुभवांवरून त्यांच्या बाबतीतले निर्णय घेतले. आपण म्हणजे मीच. पण चुकलंच. आणि आता सगळं विचित्र होऊन बसलंय. मेघना, चित्राच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर त्याला कारणीभूत मीच असेल ना. आदित्य, 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 काय करायचं रे आपण? नाही म्हणजे माझे तर हातपाय गळाल्यासारखेच झाले. आपण सगळीकडे शोधलं रे हिला, पण हिचा कुठेच पत्ता नाहीये. याचा अर्थ काय घ्यायचा आपण? तर मुंबईत तशी ती खूप नवीन आहे. एकटीच कुठे गेली असेल? तिचं काही बरं वाईट तर झालं. मला खूप टेन्शन आलंय रे आदित्य. अर्चू, असा विचार नको करूयात आपण. अगं आम्ही पण त्याच विचाराने घाबरलोय, पण असं करून नाही चालणार ना आपल्याला. तरी पण मला टेन्शन आलंय रे आदित्य. नको नको ते विचार येत आहेत रे मनात. चित्राच्या बाबतीत जर काही वेडवाकडं झालं ना तर सगळं सतीशवर येईल रे. आम्ही दोघांनी तिला आमच्या जबाबदारीवर इथे आणलं होतं. आपण अण्णांना या बाबतीत कळवायला हवं होतं. कळवूया का? ताई, नाना गेलेत ना. बघूया आपण काय होतंय ते. चला आपण बाहेर जाऊया. चल. चित्रा मनोजकडे नसेल ना गेली? ते मला नाही वाटत. म्हणजे अशी अचानक का जाईल ती, काहीही न सांगता. काहीतरी मनाला लागणारी घटना घडल्याशिवाय अशी तडकाफडकी नाही जाणार. तसं काही घडलंय का? नाही, तसं काहीच घडलं नाही. काल रात्री आपण किती हसत होतो. ती विचारायला नाही का आली होती की स्वयंपाक काय करायचा? केवढी उत्साहात होती ती. हा, नंतर ती स्वयंपाकाला गेली आणि मी वर गेलो. हो, आणि मला ट्रेस पूर्ण करायचे होते म्हणून मी तिला फोन पण केला. तेव्हा आदित्यने, अरे तूच तर फोन उचललास ना. हो. आणि मला निरोप दिला की ती पीठ मळून वर येते म्हणून. पण खूप वेळ झाला ती आलीच नाही. म्हणून मग मी तिच्या रूम मध्ये गेले तिला बघायला. तर तिथे ती झोपली होती. म्हणून मी आपलं विचारलं सुद्धा की काय झालं, बरं नाहीये का? तर मला म्हणाले की हो बरं नाहीये, पण ताप वगैरे काहीच नव्हता. काहीच कळत नाहीये बाबा. एक मिनिट. आपण तिच्या रूम मध्ये बघायला पाहिजे. तिने काही चिठ्ठी वगैरे तर नाही ना ठेवलेली? आपण चेकच नाही केला. जा बघून ये लवकर. आलोच. हे सगळं खूप भयंकर वाटतं रे आदित्य मला. देवा प्लीज चित्राला सुखरूप ठेव. माझं चुकलं आदित्य.
मी तुला सांगत बसण्यात वेळ घालवला. आधीच तिच्याशी बोलल्यास ही वेळच नसती आली. अगं पण तिने ऐकलं असतं का तुझं? अशा वेळी माणूस कोणाचाही ऐकायच्या मनस्थितीत नसतो. माहिती नाही, पण मी काय भांडणार नव्हते तिच्याशी. पण आता काय उपयोग आहे? गॉड, कुठे असेल रे ती आदित्य? मला तर ती पुन्हा पुन्हा जीव द्यायला गेली होती ना, तेच आठवतंय. आपण पुन्हा पुन्हा तेच बोलतोय का मेघना? हो, कारण आपण खूप घाबरलो आणि आपल्याला काही सुचत नाहीये. मग आपल्याला घाबरून नाही चालणार. आपण काहीही करून तिला शोधून काढूया. बघ, कुठे काही चिठ्ठी वगैरे लिहिलेली दिसते का? हं? मेघना, हा, आता कळतंय हे केवढं गंभीर होतं. तुम्हाला सारखं सांगायचा प्रयत्न करत होतीस आणि मी आपण तिला समजावणार होतो, सावरून घेणार होतो, पण हे सगळं इतकं अवचितपणे घडलंय की खूप लागलं असेल तिच्या जीवाला. मेघना, मी एकदा जीव वाचवलाय तिचा, पण आता माझ्याचमुळे तिच्या जीवाला धोका नाही ना निर्माण झालाय.